नमस्कार, मी अश्विनी. महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपले स्वागत आहे. प्रमुख बातम्यांकडे वळण्याआधी नजर टाकूया हेडलाईन्सवर. खासदार कृपाल तुमाणे यांची पत्रकार परिषद. फेब्रुवारीमध्ये शिवसंकल्प अभियानाचा दुसरा टप्पा सुरू होणार. खासदार कृपाल तुमाणे यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती. सोलापूर आक्रोश मोर्चा दगडफेकीवर काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांची प्रतिक्रिया. आणि 13 जानेवारी रोजी बीडमध्ये ओबीसी महाएल्गार सभा. आता बातम्या सविस्तर. शिवसंकल्प यात्रा पहिल्या टप्प्यात 10 ठिकाणी होत आहे. त्यानंतर 27-28 जानेवारीला शिंदे गटाचा शिवसेना पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये शिवसंकल्प अभियानाचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. पहिल्या 10 मतदारसंघामध्ये 2 सभा झाल्या आहेत. दुसरा टप्पा हा 2 फेब्रुवारीला सुरू होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात रामटेक, यवतमाळ, वाशिम, ठाणे, मुंबई, पालघर आणि कल्याण या ठिकाणी शिवसंकल्प अभियान होणार आहे. प्रभू रामचंद्रांचा जो उत्सव आम्ही लोक संपूर्ण जगाच्या पाठीवरती होणार आहे. आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी ज्याप्रमाणे प्रधानमंत्री आवास योजना आणि हाऊस फॉर ऑलच्या अंतर्गत या देशातल्या कोटी लोकांना घरं दिली, त्याचप्रमाणे मोदी साहेबांनी या जो विवाद सुरू होता, शेकडो वर्षापासूनचा विवाद, ज्याला आपण म्हणतो की ते कोर्टात होता, नंतर दुसरे पक्ष जे विरोधी पक्ष त्यामध्ये होते, त्या सर्वांना विश्वासात घेऊन हा मुद्दा त्यांनी सोडवला. आणि आज येत्या 22 तारखेला गर्भागृहामध्ये प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. आणि हा दिवस आम्ही संपूर्ण देशात, जगात, सर्वत्र, गावागावात, शहरात, गल्ली गल्लीमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करतो आहे. त्याचप्रमाणे प्रभू रामचंद्रांनी वनवासाच्या काळामध्ये 40 दिवस रामटेकला वास्तव्य केलं होतं. त्याप्रमाणे त्यांचा उत्सव तिथेसुद्धा धूमधडाक्यात आम्ही 18 ते 23 तारखेपर्यंत साजरा करणार आहोत. त्यामध्ये हेमा मालिनी यांच्या नृत्याचा कार्यक्रम आहे, त्यानंतर अनुपम खेरांचा कार्यक्रम आहे, त्यानंतर सूर्यवंशी गायक आहेत, आणखी प्रभू रामचंद्रावरती पटनाट्याचं तिथं आयोजन केलं आहे. अशा प्रकारे धूमधडाक्यात रामटेकला, आपल्या रामटेकमध्ये हा आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि सर्व जनतेला एक प्रभू रामचंद्राच्या या गर्भगृहामध्ये प्रवेशाच्या निमित्ताने एक मेजवानी, सांस्कृतिक कार्यक्रमाची आणि धार्मिक कार्यक्रमाची मेजवानी आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत. मुख्यमंत्री साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे आणि उपमुख्यमंत्री साहेबांनाही काल विनंती केली, त्यांनी ते मान्य केलेलं आहे. पण मला वाटते मुख्यमंत्री साहेब त्यामध्ये एक दिवस येण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू. बरोबर आहे, मुख्यमंत्र्यांना दिल्लीला जावं लागते, कारण दिल्लीचा जो पैसा असतो, जो राज्याच्या प्रोजेक्ट करता लागणारा निधी हा केंद्र सरकारकडून मिळत असतो. कधी 50-50 शेअरिंगमध्ये असतं, कधी 70-30 असते, कधी 60-40 असतं. ते प्रोजेक्ट मंजुरी करता हे केंद्रामधून मंजूर होतात. त्याकरता आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी आतापर्यंत लाखो करोड रुपयाची कामं हे केंद्राकडनं मंजूर करून आणलेले नाही. त्याबद्दल मला काही कल्पना नाही आहे, त्याबद्दल मी माहिती घेऊन तुम्हाला सांगेल त्या विषयाबद्दल. हा विषय हा श्रेष्ठींचा विषय आहे. तिन्ही पक्षाचे सर्वोच्च नेते बसून काय निर्णय करायचा तो कर, अजून कोणताही निर्णय झालेला नाही आहे. आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बसतील आणि तो निर्णय करतील. असं काहीच होणार नाही. जे काही ठरलं असेल 3 नेत्यांमध्ये याच्यापूर्वीच ठरलेलं आहे, त्याप्रमाणे निर्णय होईल. सर्वांना योग्य न्याय मिळेल, तिन्ही पक्षाला योग्य न्याय मिळणार आहे. सोलापुरातील हिंदू जन आक्रोश मोर्चा दरम्यान झालेल्या दगडफेक प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. धार्मिक तेढ निर्माण होईल असे कृत्य केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून अन्य 12 ते 15 अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आक्रोश मोर्चा दरम्यान झालेल्या दगडफेकीवर काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सोलापूर हे गेल्या 8-9 वर्षामध्ये शांत आहे. आता कालचा जो प्रकार झाला त्याचा पोलीस तर इन्व्हेस्टिगेट करतील, पण ते कसा झाला, कुणी केला, तीही माहिती मिळवली जाईल. मला वाटतं हे आपल्या शांततामय अशा प्रकारच्या सोलापूरमध्ये अशा प्रकारच्या घटना घडणं योग्य नाही. आणि त्या जे काही कोणी असतील त्यांनी समजून घेतलं पाहिजे की सोलापूर हे आपलं शांततेच्या दृष्टीनं आता नावाजलेलं आहे.
आणि त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नये. सोलापुरात म्हणजे कुठेतरी एक धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो, कारण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, कारण आगामी काळात लोकसभा किंवा विधानसभा निवडणुका येतात. तर भाजपकडून काही असे कृत्य केले जाते की जातीय तेढ निर्माण करून एक धर्माची राजनीती करण्याचा प्रकार चालू आहे का सोलापुरात किंवा महाराष्ट्रात? कुणी करू नये अशा प्रकारे. धर्म आणि जात याच्यावरचा जो तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न जे करत असतील त्याचा मी निषेध करतो, पण हे कुणी करू नये. म्हणजे ते योग्यच नाही आहे, पण ते त्यांनीच समजलं पाहिजे आणि शांतता बिघडवण्याचं काम त्यांनी कोणी करता कामा नये. ह्या प्रकारे समाज पुढे जाऊ शकणार नाही. पण हे गुंड प्रवृत्तीची माणसं कधी समाजामध्ये टॉलरेट करता कामा नये. पोलीस त्याची बरोबर योग्यता लावतात आणि लावली पाहिजे त्यांनी देखील. पण ह्या समाजामध्ये धार्मिक वृत्ती वाढवता वाढवता अधार्मिकतेकडे जाण्याची जी प्रवृत्ती आहे तीही जरा तपासली पाहिजे. आणि म्हणून सर्व धर्म आता लोकांना कळलं पाहिजे की सर्व धर्म समभाव अतिशय महत्त्वाचा आहे. आणि म्हणून खरं म्हणजे ह्या प्रभू रामचंद्राच्या 22 तारखेचा प्रतीकाचा दिन आहे, त्याच्या अगोदर कुठल्याही प्रकारे असं होता कामा नये. कारण तो काय जे करतात ते आता प्रभू रामचंद्राची ती प्रतिष्ठापना आहे ते त्याला पूर्ण देत, त्याच्याकरता हे सगळं गोंधळ कशाला घातला पाहिजे. योग्यच नाही आहे ना ते. कितपत योग्य म्हणण्याचा प्रश्नच नाही, योग्यच नाही आहे ते. कारण अशा प्रकारे अशांतता बिघडवून कुठल्याही जाती धर्माच्या लोकांना डिवचणं आणि अशा प्रकारचं काम करणं हे ह्या देशाला आणि ह्या संस्कृतीला देखील मान्य नाही. येत्या 13 जानेवारी रोजी बीडमध्ये ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत महाएल्गार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ठिकठिकाणी ओबीसी समाजाच्या बैठका पार पडत आहे. माजलगाव येथे तालुकास्तरीय ओबीसी भटके विमुक्त नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीतून ओबीसी आंदोलनाची पुढील दिशा आणि महाएल्गार सभेनिमित्त चर्चा करण्यात आली. 13 जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात सभेचे आयोजन करण्यात आलेले असून सभेकरिता मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे आणि जयदत्त क्षीरसागर यांना आमंत्रित करण्यात आले आहे. दरम्यान याच महाएल्गार सभेतून ओबीसी नेते काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. 13 जानेवारी 2024 रोजी बीड येथे ओबीसी भटके विमुक्त समाजाचा महाएल्गार मेळावा आयोजित केलेला आहे. या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी देशाचे ओबीसीचे नेते, ओबीसीचा आधारस्तंभ, आमचे दैवत आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब हे मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत. त्याचबरोबर या जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब, त्याचबरोबर माजी पालकमंत्री आदरणीय पंकजाताई मुंडे, त्याचबरोबर जयदत्त क्षीरसागर असतील, आदरणीय पडळकर साहेब असतील, जानकर साहेब असतील, प्रकाश अण्णा शेंडगे असतील, अन्य मान्यवर मंडळी या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहे. आणि ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं ही आमची मागणी आहे. त्याचबरोबर जातनिहाय जनगणना करावी ही देखील दुसरी मागणी आपण या मेळाव्याच्या माध्यमातून आपण मागणी करत आहोत. त्याचबरोबर या मेळाव्यासाठी बीड जिल्ह्यातून कमीत कमी 2 लाख ओबीसी बांधव उपस्थित राहतील. आणि हा मेळावा छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, जिल्हा स्टेडियम बीड या ठिकाणी दुपारी 4 वाजता संपन्न होत आहे. बातम्यांमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक। अनुभवी डॉक्टर्स से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान। इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। आपकी जिंदगी की ऊंची उड़ान अब उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स के साथ, क्योंकि उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स आपके लिए लेके आए हैं मौजा साली गोदनी में NATP लेआउट। गढ़चिरौली और गोंदिया समृद्धि हाईवे से महज 500 मीटर की दूरी पर, वंजारी मेडिकल इंजीनियरिंग कॉलेज लेआउट से 500 मीटर की दूरी पर, साथ ही नागपुर हुड़केश्वर से चंद्रपुर ताड़ोबा हाईवे रोड पर। प्रोजेक्ट बाय आनंद होम्स। उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स, सही राह उड़ान की। तो
तो आज ही आइए और अपने सपनों के प्लॉट कम से कम दाम में पाए, वो भी बैंक लोन के साथ। हमारा पता प्लॉट नंबर 16 शिवांगी नगर, हुरकेश्वर रोड, नागपुर। संपर्क करें 9860298056 और 8055396190। आँखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय। यहाँ आँखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं। मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना, साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं। तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है। आँखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर। डायल करें 6785200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर। डायल करें 3502300। विश्रांतीनंतर वळूया समोरील बातम्यांकडे। संपूर्ण राज्यामध्ये 5 जानेवारी रोजी समता फिल्म्स आणि अभिता फिल्म्स यांनी निर्मित केलेला सत्यशोधक चित्रपट प्रदर्शित झाला आहे। या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे। सर्वच लोकप्रतिनिधी असतील, छगन भुजबळ असतील यांचे सहकार्य मिळत आहे। छगन भुजबळ यांनी जी काही घोषणा केली आणि टॅक्स फ्री करण्याची कार्यवाही देखील सुरू झाली आहे, अशी प्रतिक्रिया निर्माते सुनील शेळके यांनी आज दिली आहे। समाजाला सत्याचा मार्ग दाखवणारे महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या आयुष्यावर आधारित सत्यशोधक हा चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री करणार असल्याची घोषणा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे। यावर निर्माते सुनील शेळके यांनी प्रतिक्रिया दिली आहे। या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये दिनांक 5 जानेवारी रोजी समता फिल्म्स आणि अभिता फिल्म्स यांनी या ठिकाणी प्रदर्शित केलेला सत्यशोधक चित्रपट हा राज्यामध्ये प्रदर्शित झालेला आहे। आज बुलढाणा शहरामध्ये ARD मॉल या ठिकाणी मी प्रेक्षकांसमेत उपस्थित झालेलो आहे। प्रचंड असा प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे। मला प्रचंड आनंद होतोय की प्रेक्षकांनी एवढा भरभरून प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे। नक्कीच आम्हाला सर्वच लोकप्रतिनिधी असतील, माननीय छगन भुजबळ साहेब असतील आणि इतरही सर्व लोकप्रतिनिधी असतील यांचं सहकार्य मिळत आहे। माननीय छगन भुजबळ साहेबांनी जी काही घोषणा केली आणि त्यावर कार्यवाही देखील सुरू झाली टॅक्स फ्री करण्याची, निश्चितच आम्ही त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। चोपडा तालुक्यातील अडावत पोलीस स्टेशन येथे मोटरसायकल चोरीची तक्रार आली असता त्यावरून अडावत पोलीस स्टेशनचे API गणेश बुवा यांनी तपास चक्र फिरवल्यानंतर चोपडा तालुक्यातील 2 आरोपींना अटक करण्यात आली। त्यांचा अधिक तपास केला असता महाराष्ट्र व मध्य प्रदेश सीमा लगत भागातून मोटरसायकल चोरून विक्री करत असल्याचे कळताच नंदुरबार जिल्ह्यात जाऊन त्यांच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली। यामध्ये 5 आरोपींना अटक करून 31 मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत। या 31 मोटरसायकलमध्ये महागड्या गाड्या असून कमी किमतीच्या गाड्या आढळून आल्या आहेत। अजून मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता असल्याचे अडावत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बुवा यांनी सांगितले। दिनांक 29/12/2023 रोजी अडावत पोलीस स्टेशनला एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल झाला। 250/23/23/79 प्रमाणे त्याच्यात एक युनिकॉर्न काळ्या रंगाची गाडी अडावत गावातून चोरी झालेली होती। त्या अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला होता। त्यात तपास केला असता गोपनीय माहिती मिळाली की सदर गाडी ही मंगरूळ गावात असं संशयित फिरत आहे। त्या अनुषंगाने मी सापळा रचून मंगरूळ गावातील आकाश दंगल भिल आणि एक राहुल भिल असे 2 मुलं आम्ही त्या गाडीसह पकडले होते आणि त्यांना ताब्यात घेऊन त्यांना चौकशी केली असता ते निष्पन्न झाले की ते आरोपी आणि त्यांचे इतर साथीदार हे महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमावर्ती भागात अशा चोरीच्या गाड्या आणून ते खेडेगावांमध्ये विक्री करत असतात आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यांनी जे इतर साथीदारांचे नाव सांगितल्यावरून आम्ही नंदुरबार जिल्ह्यात जाऊन त्याचा तपास करून ते ताब्यात घेतले आणि अशा एकंदरीत त्या गुन्ह्यात 5 आरोपी आम्ही अटक करण्यात आलेले आहेत आणि एकूण त्यांच्याकडनं 31 मोटरसायकल जप्त करण्यात आलेले आहेत। त्याच्यात विशेष करून R151 एक गाडी आहे जी महागडी गाडी म्हणून ओळखली जाते। त्यात एक बुलेट, त्याच्यानंतर स्पोर्ट बाईक अपाची आहे आणि शाईन, सिटी डिलक्स, स्प्लेंडर अशा अनेक प्रकारच्या अशा 31 गाड्या त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि अजून देखील त्याच्यात निष्पन्न होण्याची शक्यता आहे। आता हे जे मोटरसायकल जप्त केले यांचे अमाऊंट एकूण मुद्देमाल किती आहे? एकूण आता हा मुद्देमाल आमचा 31 मोटरसायकलचा जप्त झालेला आहे। अंदाजित अमाऊंट ही 7 लाखाच्या वरच येईल जेणेकरून आणि बरेचसे गुन्हे मला वाटतं सेंद्रा पोलीस स्टेशन असेल, सेंद्रा सिटी, सेंद्रा ग्रामीण अशा पोलीस स्टेशनमध्ये विविध गुन्हे दाखल आहेत। जे आरोपी यांच्याकडनं अजून काही
गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. हो, गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे साहेब. वर्धा जिल्ह्यातील पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्यद्वारे समाजसेवा करणाऱ्या विजय जयस्वाल यांचा पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य वर्धा जिल्ह्याच्या वतीने समाजसेवक पुरस्कार देऊन सहपत्नीक सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला खासदार रामदास तडस, आमदार पंकज भोयर, मान्यवरांच्या हस्ते सत्कार, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना ट्रॉफी, शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला आहे. व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा इथे काही अवघ्या वेळातच गुणगौरव होत आहे. या कार्यक्रमाकरता मंचकावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर व उपस्थित सन्माननीय सर्व पत्रकार आणि समाज बांधव जे आपल्या गावामध्ये कोणतीही फळाची अपेक्षा न ठेवता सतत 365 दिवस समाजसेवा करत असतात आणि त्याचप्रमाणे पत्रकार बांधव देशाचा चौथा स्तंभ आहे. निस्वार्थीपणे आपल्या शहरी भागासोबत ग्रामीण भागात सुद्धा अथक परिश्रम करून नेहमी खूप मोठे समाजासाठी योगदान देत असतात. ग्रामीण भागातील पत्रकार आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रशासनाला वाचा फोडण्याचे काम करत असतात आणि ते कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवत नसतात. विनामूल्य ते सेवा आपल्या समाजासाठी देत असतात. त्यांचा गुणगौरव आज येथे होत आहेत. जिल्ह्यातून आणि तालुक्यातून जे उत्कृष्ट पत्रकार लोक आहे. महाराष्ट्र टीव्ही 24 साठी सतीश काळे, वर्धा. बातम्यांमध्ये वेळ झाली आहे, इथेच थांबण्याची. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com. 9 वर्ष के उपलक्ष्य में 2 से 10 जनवरी तक लेजर उपचार में 50% की छूट पाए. अबुदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, शताब्दी चौक, मनीष नगर रोड, नागपुर. इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी. आवर एड्रेस विनोबा नगर, खरबी रिंग रोड, नागपुर. आवर कॉन्टैक्ट 8668792352 9801980100. नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काळे पाइल्स लेजर हॉस्पिटल. हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है. एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार. ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण. और एड्रेस काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर. और कॉन्टैक्ट नंबर 7558387079 और 9423105824.